करा मस्ती धमाल, खाला दंगा खुशाल, झाली घंटा आता मधली सुट्टी. घोरातून ये समोर दडलेले एक पोर, पाहिजे तयास मधली सुट्टी. कसे रंग त्यांचे कसे गंध त्यांचे, विचारून घ्या या फुलांना जरा. नको सारखी शिस्त आणि पहारे, मुलांना हाती द्या ना मुलांना जरा. किलबिल त्या पाखरास वाऱ्यावर वाहण्यास देत जाई पंख मधली सुट्टी. घोरातून ये समोर दडले एक पोर, पाहिजे तयास मधली सुट्टी. मधली सुट्टी. नमस्कार. आजच्या मधली सुट्टीमध्ये मी सलील कुलकर्णी तुमच्या सगळ्यांचं अत्यंत मनापासून स्वागत करतो. गेले काही आठवडे आपण अगदी वेगवेगळ्या शाळांच्या सफरीला निघालोय. या सफरीमधली एक अगदी वेगळी शाळा आज मी तुम्हाला दाखवणार. सरकारी आश्रयाशिवाय केवळ लोकाश्रयावर अनेक पालकांनी शिक्षकांनी एकत्र येऊन अजिबात कुठलाही मोबदला न घेता शिकवणारे शिक्षक आणि सर्व आर्थिक स्तरातले विद्यार्थी असे एकत्र जिथे नांदतायत ती आविष्कार शिक्षण संस्थेची आनंद निकेतन शाळा नाशिक. बघूया या शाळेची काय गोष्ट आहे. आपण आपल्या घरी जेव्हा नवीन एखादं खेळणं आणतो, बॅटरीवरची कार असो हेलिकॉप्टर असो, आपण मुलांना म्हणतो थांब रे जरा मी तुला खेळून दाखवतो कसं आहे ते. आपण त्यांना तर दाखवत असतोच, पण त्यापेक्षाही जास्त आपल्याला एकदा वाटत असतं की आपण खेळून बघावं हे. आपण लहान मुलांशी गप्पा मारतो, त्यांच्याबरोबर धमाल करतो, तेव्हा आपण खरं तर आपल्या मनातल्या त्या लहान मुलाशी पण गप्पा मारत असतो. त्याचेही लाड आपल्याला करावेसे वाटतातच. तेव्हा माझ्यामधला जो खट्याळ मुलगा आहे, जो अतरंगी मुलगा आहे, त्याच्याशी गप्पा माराव्याशा मलाही वाटतात. आणि म्हणूनच मी प्रत्येक शाळेत जाऊन रत्नांशी गप्पा मारतो. बघूया या शाळेतली रत्न काय काय बोलतो. तुझं नाव तर सांग रे. मल्हारक्षेम कल्याणी. असं का बोलतोस तू? मल्हारक्षेम कल्याणी असंच बोलतोस तू? हो. म्हणजे कसं? आवडतं असं बोलायला. सांग तुझ्याविषयी माहिती सांग. असं बोलत बोलत बोर झालं की काय करतोस मग? बोर झालं की मी बघतो घरात काही आहे का. मग मग मला माझा फेवरेट व्हिडिओ गेम दिसतो आणि तो खेळत असतो. मस्त. बरं तू तर जरा विचार कर, तोपर्यंत मी ना रूपाशी बोलणार आहे. तू मला एक सांग, कितवीत आहेस ग? 10वी. खेळवाडी मध्ये ती. हा, खेळवाडी मध्ये ती. खेळवाडी मध्ये आहेस ना का 10वीत आहेस? नाही, खेळवाडी. तुला बोर झालं की तू काय करतेस ग घरी? काय ABCD लिहितेस का अ आ इ लिहितेस? तिला बोलायचंच आहे आता. काय करते? मी आई लिहून झाली की मग ना ABCD लिहिते. उठल्यानंतर सकाळी. तुझं नाव सांग, तू कितवीत आहेस सांग. मी 2 मध्ये. हो. तू कोण होणार आहेस मोठेपणी? ऑफिसर. ऑफिसर. तू कोण होणार आहेस मोठेपणी? हा, आई. फारच गोड आहे. मोठेपणी कोण होणार आहे? आई होणार आहे. क्या बात. तू कोण होणार आहेस मोठेपणी? ऑफिसर. IAS ऑफिसर. तू नुसतं ऑफिसर, ही IAS ऑफिसर. तू कुठलं ऑफिसर होणार आहेस नक्की ठरव. पोलीस. पोलीस ऑफिसर. हो. तू मला एक सांग, नाशिक मधली सगळ्यात कुठली गोष्ट आवडते? मग सांग बरं. अरे एक नवा गडी आलाय. तुझं नाव काय रे मित्रा? इदित. हा, इदित. इदित. कुठे राहतोस रे? घरी ना? घरी ना, मला वाटलंच. मी गाडी खेळतो 2. एक असे 4 नाही, असे 4 आहे. 4 गाड्या आहेत तुझ्याकडे? तिथे भूत आहे. भूत आहे? खरंच आहे का भूत? कुठे? खोटं बोलत मी. खोटं बोललो. वरती बी आहे. वरती बी भूत आहे? तिकडे बी. डेंजर भूत आहे का साधं आहे? साधा. साधा भूत आहे? साधा तर मी मारून पण टाकतो. तुला कोणाची भीती वाटते का सगळ्यात? जुलाची. ओके. तुला? पाल. पाल बघितलीस तू? कुठे बघितलीस? मी माझ्या घरात बघितली होती.
तुला कोणाची भीती वाटते सगळ्यात विदित? भीतीने वाचन मी वाळतो भूताला. मला वाटतं यांना अजून डोक्याला त्रास देत नाही. मी ऑलरेडी खूप प्रश्न विचारलेत आणि यांच्या खेळाच्या मध्ये येत नाही. खेळ चालू ठेवतो, बघूया पुढे कोण आहे. आणि आता माझ्याबरोबर 2 स्मार्ट मुलं आहेत. दुसरीतला श्लोक आणि तिसरीतला गौरांग. कसे आहात तुम्ही दोघं? तू मला एक सांग रे, की तुला श्लोक मधली सगळ्यात कुठली गोष्ट आवडते, की ही गोष्ट माझ्यात अशी आहे की जी सगळ्यांनी शिकायला पाहिजे? फुटबॉल. तू मस्त खेळतोस एकदम. आणि कुठली गोष्ट अशी आहे की जी तुला असं वाटतं की श्लोक मध्ये जरा हा माझ्यातला छोटासा दोष आहे, तो जर काढला तर मी एकदम चांगला होईल? मस्ती. आणि गौरांग मधली कुठली गोष्ट तुला आवडते स्वतःला, की माझ्यातली ही गोष्ट फार छान आहे? मला जर इतकं जोरात नाही लागलं तर मी रडत नाही. हो. आणि कुठली गोष्ट तुला असं वाटतं की हा जरा दोष आहे? कंटाळा. सगळ्या गोष्टीचा कंटाळा करतोस. कसला तुला सगळ्यात जास्त कंटाळा येतो? जेव्हा काठी घेऊन अभ्यासाला बसते तेव्हा. काठी घेऊन तुला अभ्यासाला बसवते? का रे, तू करत नाहीस अभ्यास? खूप करून घेते ती अभ्यास. का रे, तुझा पहिला नंबर यावा असं वाटतं का आईला? पहिल्या नंबरला जेवढा अभ्यास लागतो त्याच्यापेक्षा जास्त करते. पहिला नंबरला लागतो त्याच्यापेक्षा जास्त अभ्यास करायला लावते आई? हो. तू सांगितलंस का आईला की आई मला कंटाळा येतो, मला एवढा अभ्यास नको करायला लावूस? सांगितलं तर बाबा आजोबा आणखीन मला ओरडतात. बाबा आणि आजोबा? हो. काय ओरडतात? आईला उलट उत्तर द्यायचं नाही अजिबात. तू उलट उत्तर देतोस? मग तिला सांगावं लागतं ना की इतका अभ्यास नको घेऊ, मला कंटाळा येतो. पण याच्यात फायदा कोणाचा आहे तुला वाटतं, आईचा का तुझा? माझा. आपण खूप अभ्यास घेते. हो ना. तुम्हाला असं वाटतं का रे की छोट्यांकडनं पण मोठ्यांना काहीतरी शिकण्यासारखं असतं? हो. हो. तुझ्याकडनं काय शिकण्यासारखं आहे सांग? आई बाबांना तू कधी प्रयत्न केलास की आई बाबा माझ्यातली गोष्ट तुम्ही शिका? किंवा शाळेतल्या ताईंना? आतापर्यंत त्याचा विचार नाही केला मी. तुला असं वाटतं का रे की शाळेतल्या ताईंना तुझ्याकडनं काहीतरी शिकण्यासारखं आहे? ताईंना नाही, आईला. आईला काय शिकण्यासारखं आहे? तिला काही जनरल नॉलेज नाहीये. म्हणजे काय नाहीये? म्हणजे मी तिला असं विचारतो चित्ता आवाज कसा करतो, तर ती असं सांगते मागासारखा आवाज करते. मी सांगतो त्या सगळ्या गोष्टी आईला माहिती आहेत की नाही बघा, की गौरांगाला कधी भूक लागलेली असते, त्यांनी कसा चेहरा केल्यावर याचा अर्थ गौरांगाला खूप वाईट वाटलंय. बाबा बाहेरून आल्यावर बाबांचा मूड आज छान आहे का वाईट आहे हे पण न बोलता यायला कळतं की नाही? माहिती असतं की नसतं? असतं. मग याच्यापेक्षा जनरल नॉलेज कुणालाच माहिती नसतं की आपल्या मनामध्ये काय. हे नॉलेज दुसऱ्या कुणालाच नसतं जे आईला असतं, हो की नाही? समजा आईला चित्त्याचा आवाज तुला काढून दाखवता आला, पण गौरांगाला भूक लागली का नाही हेच आईला कळलं नाही, तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल ना? मग परत आईला असं बोलू नकोस की तुला जनरल नॉलेज नाहीये म्हणून. आणि आता माझ्याबरोबर एक फार हुशार मैत्रीण आहे माझी, तिचं नाव आहे आभा. आभा म्हणजे काय? सूर्याचं तेज. तेज का सूर्याचा प्रकाश? प्रकाश. म्हणजे सगळीकडे आभा पसरली असं म्हणतात ना. तू पण हुशार आहेस खूप. हो. कशात हुशार आहेस? अभ्यास. कुठला विषय आवडतो तुला सगळ्यात? इंग्रजी. आणि तुला आभा मधली स्वतःला सगळ्यात कुठली गोष्ट आवडते? मी दररोज रात्री दात घासते. काय सांगतेस? रोज रात्री न चुकता? आणि अशी आभा मधली कुठली गोष्ट जी तुला अजिबात आवडत नाही, असं वाटतं की ही मला बदलायलाच पाहिजे? मला घरी जाऊन डबा काढायचा. तू बॅग मध्ये डबा नाही काढत? नाही. विसरतेस बॅग मध्ये? डबा संपवतेस रोज? हो, संपवते. नक्की? नक्की. तुझ्या आई मधली सगळ्यात कुठली गोष्ट आवडते? की ती दररोज काम करते. हो ना, खूप काम करते ना आई. आणि बाबा मधली? बाबा मधली ते मला मारत नाही. कधीच नाही? कधीच नाही. तू कोण होणार आहेस ग मोठी? डॉक्टर. आणि नाशिक मधली सगळ्यात कुठली गोष्ट आवडते तुला? शाळा. हा, काय गोड उत्तर दिलं. आणि शाळेत येशील ना मोठेपणी? हो, येईल. एक चक्कर मारायला कशी आहे शाळा, सगळ्या ताई कशा आहेत असं बघायला? येईल. नक्की आहे. हा, म्हणजे डॉक्टर आभा बघायला मस्त वाटेल सगळ्यांना, हो ना? पहिल्यापासून या शाळेत आहेस तू? पहिलीपासून? नाही. मध्ये वेगळ्या शाळेत गेलास? हो. का रे? माझे आई बाबा म्हटले होते की मला सेमी इंग्लिश मध्ये टाकायचं. आणि ही शाळा पूर्ण मराठी मीडियमची. मग तुला असं का वाटलं की नाही मला या शाळेत जायचं?
मला ही शाळा खूप आवडली कारण की इथले मित्र पण मला पहिल्यापासून होते. मग दुसऱ्या शाळेत गेल्यावर तुला त्रास व्हायला लागला? मला आवडायची नाही ती शाळा. तू सांगितलं आई बाबांना? हो, मी सांगितलं की मला याच शाळेत जायचं. मग काय म्हणले आई बाबा? आई बाबा म्हटले की ठीक आहे, तुला पुढच्या वर्षी घालेल. लगेच बदलली? हो. व्हेरी गुड. किती गोड आहेत आई बाबा, हो की नाही? नचिकेत, मला तुझ्याविषयी सांग बरं. मी या शाळेत आता 4थीत आहे आणि 1ली पर्यंत मी दुसऱ्या शाळेत होतो. आमच्या इथे दुसरी शाळा जवळच होती म्हणून मग आई बाबा म्हणाले की इंग्रजी शाळेत नको म्हणून मराठी शाळेत, मातृभाषेच्या शाळेत घातलं मला. तू काय करणार आहेस मोठेपणी? माझी इच्छा आहे की मोठेपणी क्रिकेटर व्हायचंय. काय सांगतोस? खरंच. आई बाबांची काय इच्छा आहे, तू काय व्हावंस? ते म्हणता की तू एक चांगला नागरिक व्हावा. खलास. मला असं वाटतं ह्याच्या पलीकडे चांगली इच्छा पालक आपल्या मुलासाठी करू शकत नाही. तुझ्या आई वडिलांना एकदा भेटायलाच पाहिजे. काय छान इच्छा आहे त्यांची, हो ना? तुला अजून कुठली गोष्ट आवडते रे आई बाबांमधली? म्हणजे ते असं म्हणजे काल परवा माझ्याकडनं 100 रुपयाची नोट हरवली तरी ते जास्त काही बोलले नाही मला. हो ना? हो. कुणा हरवली असणार? हो. आई बाबांना काय त्रास देतोस तू? कधी कधी काम ऐकत नाही. काय कामं सांगतात आई बाबा? का भाजी वगैरे चिरणार. चिरतोस तू? हो. आईला स्वयंपाकात मदत करतोस? हो. कितवी बसना? बालवाडी 2. मदत करतोस तू? कशी काय रे? म्हणजे फोडण्या घालणं, ते चिरून देणं भाज्या, अजून ते पाणी ते सगळं जे करायचं असं ना, पीठ वगैरे मळणं, ते पोळ्या भाजणं, लाटणं. का पण तू का करतोस? आई बाबांना दिसत नाही. कधीपासून? पप्पांना जन्मापासून दिसत नाही आणि आईला जेव्हा ती कॉलेजला जायला लागली ना तेव्हापासून दृष्टी हळूहळू कमी होत गेली. मग तर दोघांनी अजिबात दिसत नाही. मग तू मदत करतोस त्यांना? किती छान नचिकेत, किती गोड मुलगा आहेस तू. मग आता काय तू त्यांना सगळं सांगतोस का रे की हे या रंगाचं आहे, हे असं आहे, तसं आहे? म्हणजे मग चांगलं आहे. तुझ्या इकडच्या डोळ्यांनी तू आईसाठी बघतोस, इकडच्या डोळ्यांनी बाबांसाठी बघतोस. आई बाबांसाठी काय करशील रे तू मोठं झाल्यावर? जर कोणी एखादा मित्र असेल जो डॉक्टर झाला असेल मोठा, त्यांच्याकडनं डोळ्यांचं ऑपरेशन करून घेईल त्यांच्या. व्हेरी गुड. मी तुम्हाला सांगतो नचिकेत साईबाबा की तुमचा नचिकेत खूप हुशार आहे, खूप समजूतदार आणि खूप जबाबदार आहे. मला बाकी मुलांचं माहिती नाही, पण तुम्ही अजिबात चिंताच करू नका, कारण मला त्याचं उज्ज्वल भविष्य दिसतंय आणि त्याच्या डोळ्यातून तुम्हालाही सगळं जग बघता येतं याची मला कल्पना आहे. देवाने काही गोष्टी तुमच्याकडनं काढून घेतल्यात, पण इतका गोड मुलगा दिलाय, तुम्ही भाग्यवान आहात. अगदी वेगळी शाळा, अगदी वेगळे उपक्रम, तसाच एक अगदी वेगळा खेळही आहे. एकमेकांचे हात धरून एक वर्तुळ केलेलं आहे आणि हात न सोडता अंगावरनं ही रिंग घालणार आहेत. शिक्षिका विरुद्ध मुलं, बघूया कोण जिंकतंय. मुळात मला असं वाटतं एकमेकांचे हात, एकमेकांची साथ न सोडता कुठलीही गोष्ट करणं, कुठली गोष्ट निभावणं किती अवघड आहे या खेळातून कळेल. बघूया ही रिंग जास्त पटकन कोण फिरवतंय, मुलं का शिक्षिका? आज मी तुम्हाला एकदम तुमच्यावरची एक गोष्ट ऐकवणार आहे, जे तुमच्यातल्या प्रत्येकाची गोष्ट आहे. एक मुलगा असतो दुसरीतला, तो लाजाळू असतो, अबोल असतो. कोणी पाहुण्याला विचारलं काय नाव, की कोणी विचारलं तुला भूक लागली आहे, अशी सतत तोंड करत असतो. आई काय म्हणली, चल रे अभ्यासाला बस. आई म्हणते तू बोलत जा तोंडानी, किती वाकडे चेहरे करतोस, सतत तोंड. एकदा काय होतो, एकटा घरी असतो बरं का, अगदी थोडा वेळ. हा, आई बाबा शेजारच्यांकडे गेलेले असतात गप्पा मारायला, आजी आजोबा फिरायला गेलेले असतात आणि त्याची मोठी बहीण क्लासला गेलेली असते आणि एकटा घरात तो 2 मिनिटं असतो. तेवढ्यात डम असा आवाज येतो आणि हॉलमध्ये एक राक्षसच प्रकट होतो आणि त्याला म्हणतो, तू किती आरडाओरडा करतोस सारखा, तूच हो या तूच. तो म्हणतो मी बोलत पण नाही कधी, मी खूप लाजाळू आहे, मी माझं नाव पण सांगत नाही, मी कोणाला उत्तरही देत नाही.
तुम्ही काय मला म्हणता आरडाओरडा करतोस? म्हणजे कान दुखायला लागलेत गेले काही दिवस तुझा आरडाओरडा ऐकून. चेहरे चालूच, कांठाळ्या बसतायत. हे बघ आत्ताही कांठाळ्या बसतायत. तो म्हणतो आत्ता तुम्ही गप्प आहे. म्हणजे गप्प आहेस तू? काहीतरी काय सगळ्यात आरडाओरडा करणारा मुलगा आहेस तू. त्याला वाटतं बहुतेक वेडा झालाय राक्षस, काहीही बोलतोय. तसं परत बघतो, ते बघ म्हणतो काय मी कुठे आरडाओरडा करतोय? म्हणजे तुला कोणी सांगितलं की आरडाओरडा फक्त तोंडाने आणि आवाजानेच करता येतो? तुझ्या ऍक्शन्स मध्ये किती आरडाओरडा करतोस तू, किती घाणेरडा आवाज काढतोस ते बघ. तुला काय वाटतं फक्त तोंडानेच आवाज निघतात? नाही, तू जेव्हा असं तोंड करतोस ना त्याच्यात असा आवाज ऐकू लागतो. इतकी घाणेरडी तोंड करतोस तू, प्रत्येक गोष्टीला इतके वाकडे चेहरे करतोस, त्याचा केवढा आरडाओरडा होता, केवढं ध्वनी प्रदूषण होतं तुला कल्पना आहे? किती त्रास होतो माझ्या कानाला. तुला बघायचं एक गंमत दाखव तुला? हो म्हण, हो. कान कर इकडे. त्याला वाटतं काहीतरी गंमत सांगणार राक्षस. कान केल्यावर राक्षसाच्या कानात जादूचा ड्रॉप टाकतो आणि मग तो म्हणतो आता गॅलरीत उभा राहा. छोटा मुलगा गॅलरीत जाऊन उभा राहतो. सगळ्यांचा आरडाओरडा ऐकायला लागतो. कोणी बोलत पण नसतं. म्हणजे वॉचमन असा उभा असतो ना, एक गाडी येते वॉचमन, त्याला ऐकू येतं किती गाड्या येत आहेत जात आहेत, मला बस उभं देत नाहीत खुर्चीवर. बाई दुसऱ्या गॅलरीत उभी असते, ती गाडीकडे दुसऱ्या गाडीकडे बघून त्याला ऐकवायला लागतं यांना बरी चांगली गाडी मिळाली, आमचे हे काही गाडी घेत नाहीत आम्हाला. सगळ्यांचा आरडाओरडा, वाईट तोंड केलेल्यांचा. रस्त्यावरनं मुलं जात असतात सगळेजण परीक्षेला कंटाळून, तो सगळ्यांचा ओरडत तर नाहीत. मग काय मला कानात ऐकू येत आहे. तेवढ्यात आई बाबा येतात. बाबा बसतात पेपर घेऊन, आई स्वयंपाक करायला जाते. तर लगेच ऐकू येतं त्यांना नुसता पेपर वाचायला हवा, काही मला स्वयंपाकात मदत करत नाही, घरात काही करत नाही. बापरे, आई आरडाओरडा करते काहीतरी. बाबा पेपरच्या मागे चेअर असतो ना, रोज त्याच्याच भाज्या खाऊन कंटाळा आलाय, मला हॉटेलमध्ये जेवायचंय खरं तर. त्याला ऐकू येतं बाबांच्या आवाजात. मग त्याच्या लक्षात यायला लागतं की सगळेच जण ऍक्शन करतात ना, तेव्हा खूप आरडाओरडा होतो. आणि मग तो दुसऱ्या दिवशीपासून घाणेरडी तोंड करणं कमी तरी करतो. एकदम सोडून देता येतच नाही, हळूहळू सोडून देतो. तर ही गोष्ट मी तुम्हाला याच्यासाठी सांगितली की तुम्ही सगळेजण अशी तोंड आत्ता पण करताय आणि तुम्ही रोज करत असणार. आपण सगळेच जण असे करतो की नाही आपण? आईने जर आधी ठरवलं असेल की कुठेतरी जायचं आणि नंतर बाबांना का म्हणजे ऑफिसमध्ये उशीर होणार असेल, नाही तर मग काही कारण आलं आणि जर आई म्हटली आता आपल्याला नाही जायचं आणि अभ्यासाला बसवलं, तर मी असे चेहरा करतो. इतकं काढणं चेहरा करतोस तू? यांनी कबूल केलं. मला कबूल करणारी मुलं खूप आवडतात. आईने सांगितलं होतं जेव्हा माझी आजी आलेली ना घरी, तेव्हा आई म्हणालेली की आपण आजीसाठी इडल्या करू. तर पीठ घ्यायला गेलं तर कुठलंच दुकान उघडं नव्हतं. आणि मग घरी आल्यावर दादा आणि मी असं काम केलं. कसं? पण मला सांगा, शाळेमध्ये ताई शिकवता येतात, अगदी शेवटचा तास आहे, कंटाळा आला, कोण खूप वाईट चेहरा करून बसतं? सगळे हात वर झालेले. तुम्हाला असं पटतंय कुठेतरी की आपल्या चेहऱ्यांमुळे पण दुसऱ्याला काहीतरी त्रास होत असेल, दुसऱ्याला वाईट वाटत असेल, राग येत असेल? वाटतंय ना? माझी मैत्रीण कीर्ती आहे, पहिलाच तास चालू होता आणि ताई काहीतरी सूचना देत होत्या. ती अशी काहीतरी विचित्र तोंड करून ताईंकडे बघत होती. ताई तिला म्हणाला, अगं काय ग, मी सूचना सांगते ना, जरा नीट तोंड कर. तेव्हापासून ती जरा थोडं नाही करत तसं तोंड, सुधारली थोडीशी. तुम्ही सगळेच जण हे करता मला खात्री आहे, पण आजपासून जरा कमी केलं तर या गोष्टीचा उपयोग आहे. एक आवाज काढून दाखवा. नाराजीचा आवाज, नाराज चेहऱ्याचा आवाज कसा येत असेल? कसा? वा. आणि असा चेहरा गेला तर? एवढं तुम्हाला जर कळतंय की आपल्या घाणेरड्या चेहऱ्यांचे इतके आवाज येतात, तर आजपासून घाणेरडे चेहरे नक्की करणार नाही.
कमी तरी कराल? नुसतं चेहरे नाही, हातवारे असतात, हो की नाही? अख्खं शरीर आपलं बोलत असतं, बॉडी लँग्वेज म्हणतात त्याला, हो की नाही? तसं करू नका. आणि हे सगळ्या छोट्यांपेक्षा ही गोष्ट मोठ्यांसाठी होती, कारण या लहान मुलांना कंटाळा आल्यावर कसा चेहरा करायचा असतो हे बाळ असताना नक्कीच माहिती नसणार. हे आपण त्यांना दाखवतो की कंटाळा आला की असा चेहरा करायचा, राग आला की असा चेहरा करायचा, मागितलं द्यायचं नसेल तर असा करायचा. त्यामुळे आपण जर हे चेहरे केले नाहीत तर लहान मुलंही करणार नाही आणि राक्षसाला आपलाही त्रास होणार नाही आणि लहान मुलांचाही. मराठीची झाली गच्छंती, इंग्रजीची सुरू झाली चलती, इंग्रजीची सुरू झाली चलती. हो, अरे मराठी लोक मराठीच्या विरोधात गेले. अगं काय झालंय तुला? व्हॉट हॅपन? व्हाय क्राईंग? अगं आई, मी शाळेत मराठीत बोलते म्हणून मला सगळ्या टीचर्स रागवतात. अरे बरोबरच आहे, एवढी फी भरून आम्ही तुला इंटरनॅशनल स्कूल मध्ये घातले, ते काय मराठी बोलायला? नॉनसेन्स. आणि मला आई म्हणायचं नाही, मम्मी म्हणायचं. मेनी टाइम सांगितलंय मी तुला. हो, आता मंत्रिमंडळाची बैठक. तुम्ही सगळ्यांनी मराठी शाळा काढून खूप गोंधळ घालून टाकलाय. कोण म्हणतं की मराठी शाळांना अनुदान द्या. देणार कुठून अनुदान? राज्याचा विकास करायला पैसे नको? पण मॅडम, शाळा तर विकासासाठीच असतात ना. नाही, यांनी शाळा काढल्यात अनुदानासाठी. पण मॅडम, आमच्या शाळेतल्या शिक्षकांचा आवाज फारच वाढलाय, त्यांना पगार तर द्यायलाच हवेत. आपण असे करू की तुमच्या जुन्या शाळांना देऊया मान्यता आणि अनुदान सुद्धा, पण नवीन मराठी शाळांना बंदीच घालून टाकू. नाहीतरी उपयोग काय या मराठी शाळांचा? पण जगभरातले शिक्षण तज्ञ म्हणतात की आपल्या मातृभाषेतूनच शिकलं पाहिजे, तेच योग्य असते. तुम्ही त्यांचं म्हणणं कशाला मनावर घेताय? त्यांना त्यांचं काम करू द्या, आपण आपलं काम करू. पण ते मराठीवाले छे हो, त्यांची मुलं तरी कुठे मराठीत शिकतात? निवडणुकीसाठी मुद्दा हवा म्हणतो ओरडतात मराठीच्या नावाने. त्यांना काय घ्यायचं? ठरलं तर आता हेच आपलं नवं शैक्षणिक धोरण, मराठी शाळांवर कायमची बंदी. विठ्ठला, समस्त मराठी जनतेच्या वतीने ही शासनाची पूजा स्वीकारावी व आम्हाला आशीर्वाद द्यावा. अरे वा, संपूर्ण वाक्य मराठीतून. आभारच मानायला हवेत तुमचे. देवा, गरिबाची चेष्टा कशासाठी? मग काय म्हणू, मराठी शाळांवर बंदी घालण्याचा निर्णय घेऊन आलात आणि मराठी राज्याचे मुख्यमंत्री म्हणू का? आता तुम्हाला तरी मी काय सांगू पांडुरंगा, सगळं ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान इंग्रजीतच. आणि प्रगती करायचा, विकास करायचा, जर सगळ्यांनी इंग्रजीच हवी असते आणि मराठीला विचारतंय तरी कोण? मला तरी का विचारता? हे पूजेचं ढोंग कशासाठी? तुम्ही मराठीला ज्ञान भाषा बनवू शकला नाहीत. तुम्ही दुबळे आहात, माझ्या मराठीला कशाला नावे ठेवता? विठ्ठला, असा हताश होऊ नको. आम्ही अजूनही मराठीतच शिकतो, मराठीतच बोलतो. होय विठ्ठला, अरे शासन मराठी विरोधी आहे, पण उत्तम मराठी शिकवणाऱ्या शाळाही आहेत. ही छोटी माणसं स्वतःच्या बळावर मोठी झेप घेतात. आनंददायी शिक्षणाची चळवळ बहरते आहे. आम्हाला हवी आहे आमची मराठी, आम्हाला हवी आहे आमची मराठी. आणि आता नाशिकच्या आनंद निकेतन शाळेतून मी आलोय पुण्याच्या मॉडर्न हायस्कूलमध्ये. अनेक मोठ्या कलाकारांच्या शाळेतले दिवस आपण बघितले. आज या माझ्या मित्राचं लहानपण, बालपण आपण बघणार आहोत. तो आजही रत्नच आहे. आपण शाळेतली रत्न बघतो, पण काही मंडळी मोठी झाल्यावरही रत्न राहतात, त्यांच्याशी बोलायला तितकीच जमाल येते. असाच एक माझा मित्र जो सध्या रंगमंच, टेलिव्हिजन सगळं गाजवतोय. पुन्हा एकदा मस्त गावे, हसावे, झुलावे, खुलावे, किती वाटते उतरून ओझे वयाचे चलारे, पहा कोवळे ऊन बोलावते. माझा मित्र अभिनेता आनंद निगळे. हाय इंडिया. हाय, कसं आहेस? फर्स्ट क्लास फर्स्ट क्लास. अंदाज किती वर्षाने तू शाळेत आला असशील मला खात्री आहे. हो, बऱ्याच वर्षांनी. कसं वाटतं आणि काय हायलाइट्स आठवतात? शाळा म्हणलं की अनेकांना अभ्यास आठवतो. मला शिक्षा, म्हणजे शिक्षा हा हिंदीतला नसून मराठीतली शिक्षा. पण खूपच अगदी खरं सांगायचं तर
म्हणजे आता माझे डोळे जिकडे आहेत की इथे हा वर्ग होता, तिथे ते होतं, तिथे हे होतं, हे सर होते. सो काय म्हणूया आपण त्याला की एखादी पर्टिक्युलर गोष्ट आठवायच्या ऐवजी असं एक आठवणी वेगवेगळ्या कोलाज आहे. ब्युटिफुल डेज किती जास्त प्रमाणात आपण हरवून बसलोय ना हे कळतं आल्यावर की स्वास्थ्य काय लाईफ होतं. मित्रांशी वागणं, भांडणं सोडून देणं जे आता जमत नाही ते आठवायला लागलं. खरं नाही असं हळू तू म्हणलास ते फार छान आहे की आपण फार पटकन तेव्हा विसरून नाही जायचो. म्हणजे ज्याचा शर्ट आत्ताच फाडलाय, त्याचे बटणं तोडले, त्याशी दुसऱ्या मिनिटाला गळ्यात हात टाकून परत गप्पा मारायला लागायचो नाही का. पण शाळेतला अंड्या तेव्हा तुला अंड्याच म्हणायचं शाळेत. अंड्या ऑलवेज अंड्या. 3 गोष्टी सांगितल्या शाळेतल्या अंड्याविषयी. काय होतं थोडंसं त्यावेळेला जरा चुणचुणीत मुलं असली ना की त्यांना प्रार्थना म्हणायला घे, मग शाळेच्या काय गॅदरिंग मध्ये घे, किंवा मग अशा जे गोष्टी असतात शाळेमध्ये की शक्यतो पाहुणे आले की ज्यांच्यासमोर ज्या मुलांना उभं करतात त्या मुलांपैकी समजा मी एक होतो. पण पुन्हा तोच मुद्दा की हे तेवढ्यापुरतंच असायचं शाळेमध्ये की त्याच्यानं तुला परत जाऊन अभ्यास करायचा आहे आणि नीट वागायचंच आहे. सो दिस इज हे पहिलं की गुड स्टुडंट. म्हणजे मी तुला अगदी खरं सांगू का, आता तू मगाशी मला प्रश्न विचारलास की शाळेविषयीच्या 3 गोष्टी सांग किंवा शाळेतल्या अंड्याविषयीच्या 3 गोष्टी सांग. आत्ता माझं फिलिंग असं आहे की जे शिक्षक आम्हाला त्यावेळेला होते ते आज जेव्हा फोन करून डोक्यावर हात ठेवून म्हणतात ना की वावा आम्ही बघतो बरं तुझे कार्यक्रम, तर मला असं वाटतं की मला यांची भीती वाटत होती. आणि आज ते मला यांची भीती वाटत होती एक का त्यांचा जो काय म्हणतात त्याला त्यांचा जो त्यावेळेचा आमच्यावरचा राग होता तो तिथेच त्यांनी सोडून दिला हे आम्हाला कधी लक्षातच आलं नाही. बरोबर नाही का. म्हणजे मी आता जे मगाशी म्हणालो की शाळेमध्ये मी ह्याच्याशी मारामारी केली, त्याच्याशी मारामारी केली, आणि आज मला आठवतं ना ती मारामारी आठवतं ना त्याच मित्राबरोबर मी आहे. हे फार ब्रिलियंट आहे हो. सोडून द्यायच्या गोष्टी शिकवल्या ना शाळेनी की चल ना हो पुढे. म्हणजे ते आहे ना शाळेतलं सगळ्यात महत्वाचं वाक्य काय आहे, वरचे वर्गात घातला आहे नाही का. सो यू रिअली नीड टू. ते येतच नाही तो आयुष्यात आपण. म्हणजे तुम्हाला पुढच्या वर्गात जायलाच पाहिजे ना आयुष्यात. मला वाटतं तू ज्या मित्रांविषयी बोललास की त्यांच्याशी मारामारी करून सोडून दिलं त्या मित्रांशी मला खूप बोलायचंय. कारण तू शाळेत असताना, कारण तू आत्ता असताना कॉलेजमधले त्याच्या आधीचे किस्से आम्हाला इतके रंगून आणि इतके मनोरंजक करून सांगतोस. तू शाळेत कधीचे किस्से सांगायचे हे मला शाळेतल्या मित्रांना विचारायचं. तर आपण जरा तुझ्या मित्रांशी बोलू. ओके. निरंजन गोडबोले, शरद देसाई, प्रसाद कोपरकर, आम्ही सगळेजण एका वर्गात होतो 10वी ब. पहिली ब ते 10वी ब असे आम्ही एकत्र होतो. शाळेतले त्याचे काही किस्से तुमच्या डोक्यात? पोवाड्याचा कार्यक्रम दूरदर्शनवरही झाला होता आणि पोवाडा म्हणायला आनंद पण त्याच्यात होता आणि त्यामुळे त्यांनी आनंद पोवाडा वगैरे गाणं म्हणेल असं त्यावेळेस आम्हालाही वाटलं नव्हतं. त्यामुळे त्यांनी तेव्हाच अभिनयाची चुणूक दाखवली होती. पण तो गातो होतो, सुरात गातो. मी त्याला अनेकदा आम्ही कार्यक्रमात तेव्हापासून म्हणजे आता ते तसं आहे. ते एक ज्येष्ठ गायक जसं कार्यक्रमाच्या आधी काय म्हणायचं आज जरा आवाज खराब आहे पण तरी मी गाणार आहे, तसं आता अलीकडे माझा कायमच आवाज खराब असतो पण मी गातो. आता हे पाहिलं की नाही, एक ज्येष्ठ गायक नेहमी म्हणायचे असं एक त्यांनी आता आपल्याला सांगितलं की नाही, आता हे कुठले ज्येष्ठ गायक वगैरे फार खोला शिरायचं नाही. तसं तो शाळेतच सांगायचं तुम्हाला. जो आता आपण बघतो त्याला टीव्हीवर मालिकांमध्ये जो खुशाल चेंडू वागतो तसेच त्याचं काम असतं, तो लहानपणापासून तसाच आहे. हे आम्हाला फार काही वेगळं वाटत नाही. मग हे तर आम्ही पाहिलेलं आहे, हे आम्ही वर्गात घडलेलं बघितलेलं असं वाटतं तुम्हाला सिरियल वगैरे बघताना. आणि फक्त आजूबाजूला आम्ही नाहीये. पण हे तुमची मुलांची शाळा म्हटल्यावर तुम्ही जे नाटकातली स्क्रिप्ट वगैरे फक्त मुलांची असायची? फक्त मुलांची. हा म्हणजे साधारण सीमेवरून परत जा, आग्र्याहून सुटका या टाईपचे कौटुंबिक जेवायचं काही कारणच नाहीये. आणि त्या टाईपची स्क्रिप्ट बसून घ्यायची. किंवा मग मला आठवतं त्याप्रमाणे आपल्याला येवले मॅडम होत्या, त्यांनी अख्खं स्क्रिप्ट जिजाबाई म्हणतात किंवा हे असं जर काही असेल तर त्याच्या ऐवजी तानाजी म्हणतो
त्याच्या आईवरती हे म्हणतो असं त्यांनी चेंज केलेलं म्हणजे की आता काय आहे वाक्य तर घ्यायला पाहिजे महत्वाचं. शिवा एवढा बाळ मोठा झालास की रे, तर मग ते दादोजी कोंडदेवांच्या तोंडी देऊन किंवा असं करून त्या स्क्रिप्ट बनवायच्या. आणि मग मला आठवतं त्याप्रमाणे आपल्या लहानपणी सकाळ नाट्यवाचन स्पर्धा होती, तर तिथे मला पहिलं मिळालेलं बक्षीस ती सुरुवात म्हणू शकतो आपण अंड्याच्या ह्या करिअरची. कारण तोपर्यंत हा असं सगळं वागायचा, पण हा काहीतरी वेगळं आहे. असं सगळं वागायचं म्हणजे असा जसा आता वागतो तसा. पण हा मोठे झाल्यानंतर करिअर म्हणून काहीतरी कलाक्षेत्र निवडेल किंवा वेगळं काहीतरी करेल असं कोणाच्या डोक्यात कधीही काही आलं नव्हतं ना. काही आम्ही काही खूप विचार केला होता, पण हा ह्या मार्गाने चाललेला आहे असं काही नव्हतं. पण ते सकाळ नाट्यवाचन स्पर्धा ह्याच्यामध्ये त्यांनी भाग घेतला आणि नुसता भाग घेतल्याने त्यांनी पहिलं बक्षीस जिंकलं. आणि मे बी दॅट वॉज द स्टार्ट. तिथपासून ती सुरुवात झाली आणि तिथपासून पुढे करिअर त्याचं त्या क्षेत्रात होत गेलं. पण मला एक सांग, तुझी आत्ताही जाणवतं मला की लहानपणापासून वाचन वगैरे असतं, चांगली भाषा, चांगलं वाचन असणं, संदर्भ माहिती असणं, तर शाळेत असतानापासून याचा उपयोग होतो हे एकदा तुझ्या तोंडून आत्ताच्या मुलांना सांगावं असं मला वाटतं. कारण हे फार महत्वाचं आहे की आपण कळत नकळत जे वाचत असतो लहानपणापासून. हे बघ, आता अगदी खरं सांगायचं तर आमची ही मराठी मीडियम शाळा होती, त्यामुळे आम्हाला शिक्षण हे मराठीतनंच घेतलेलं आहे. इंग्लिश ही भाषा पुढे जेव्हा मला असं लक्षात आलं की माझ्या शाळेतही असताना माझं इंग्लिश फार बरं होतं असातला भाग नाहीये, पण कॉलेजमध्ये किंवा त्याच्यानंतरही व्यवसायात जेव्हा असं लक्षात आलं की नाही, मला इंग्लिश ही भाषा चांगल्या पद्धतीने अवगत करायलाच हवी, त्याच्यानंतर मी ती जास्त शिकून जास्त बोलायला सुरुवात केली. पण अदरवाईज माझं सगळं, आमच्या सगळ्यांचंच सगळं वाचन, सगळं शिक्षण हे मराठीतनंच झालेलं आहे. आताच्या मुलांना तुम्ही हे सांगू शकत नाही चांगलं मराठी बोला, कारण ते आधी पालकांना सांगायला लागेल चांगलं मराठी. बरोबर आहे, कारण माझ्या त्याच्या घरामध्ये चांगलं मराठी बोलणारे आई वडील होते. तुम्ही मला हे संपूर्ण चूक वाटतं की आता मुलांना काहीतरी सांगायचं की अरे चला रे चांगलं मराठी बोला, तुम्ही काय मराठी बोलताय. जर आईच म्हणत असेल की तू गेलेलीस का असं मुलीला विचारत असेल, किंवा वडीलच म्हणत असतील की माझं पुस्तक भेटलं का बघ, म्हणजे आता मुलांना वस्तू आणि माणसं ह्याच्यातला फरक लक्षात येत नाही. माणसं भेटतात, वस्तू मिळतात, तर हा फार संस्कार फार महत्वाचा होता शाळेमध्ये. म्हणजे आज काय म्हणतात, चांगलं मराठी बोलणं ही गरज निर्माण होईल असं वाटलंच नव्हतं. हाच गंभीर विषय असा म्हणजे आपलं कौतुक होतं की तुम्ही किती छान मराठी बोलता. याचं मला कधी कधी वाईट वाटतं की हे कौतुक व्हायची गरज नाही महाराष्ट्रात राहणाऱ्या माणसाची. आमच्या मधली सुट्टीमध्ये एक जादूची कांडी म्हणून प्रकार आहे की ती हातात धरून शाळेतली मुलं वेगवेगळ्या गोष्टी मागतात. तुला समजा ती जादूची कांडी मिळाली आणि सांगितलं की तुला शाळेतला एक दिवस जसा तसा परत मिळेल, पहाटेपासून रात्रीपर्यंत, कुठला दिवस मागशील? मागायचा तर मी प्रत्येक दिवस मागेल, कुठलाही. क्या एनी कुठलाही दिवस. हा, कदाचित मला जादूची कांडी फिरवल्यानंतर एक दिवस शाळेचा तो नसावाच असं वाटेल की हा दिवसच शाळेतनं काढला तर किती मजा येईल, सकाळपासून रात्रीपर्यंत. तो म्हणजे आमचे गांधी सर गेले, तो दिवस काढताना तर ते परत येतील. म्हणजे सी द पॉइंट इज व्हॉट की दिवस असेच काढून टाकायत ना. एक शेवटचा प्रश्न, माझा खूप आवडता प्रश्न बोलली सुट्टी म्हणला की ही एक संधी आहे असं आपण समजलं की शाळेतल्या काळामध्ये जर कोणाला थँक्यू म्हणायचं किंवा सॉरी म्हणायचं राहून गेलं असेल कुठल्याही कारणासाठी, तर आज मधली सुट्टीत पुन्हा एकदा पण त्या काळात गेलोय असं समजूया आणि तुला जर कोणाचे आभार मानायचे, कुठल्याही शिक्षक शिक्षिकेचे, मित्रांचे, कोणाचेही, तर ही ती वेळ. सगळ्या शिक्षकांचे डेफिनेटली. म्हणजे ते कसं आहे, माझ्या तो क्रम आहे, सॉरी सर आणि त्यांनी माफ केलं म्हणून थँक्यू. यु नो, इट इज नॉट अबाउट की काहीतरी राहिलंय, पण मला असं अगदी मनापासून वाटतं की सरांना सॉरी म्हणल्यानंतर त्यांनी माफ करून टाकलं, हे खरंच केलं ना रे. आणि आत्ताही मला खूप बरं वाटलं की शाळेतल्या दिवसाविषयी तू इतकं मनापासून बोललास आणि गांभीर्याने त्याच्यातल्या विशेषतः भाषेविषयी आणि शिक्षकांच्या असलेल्या अटॅचमेंट विषयी जे बोललास, मला असं वाटतं की शाळा हा आठवणींचा संग्रहच असतो, प्रश्नच नाही. शाळेमधली मजा असतेच असते, पण ह्या काही गोष्टी असतात की ज्या तुम्हाला खरोखरी शाळेशी अटॅच ठेवलेल्या असतात. आता का मला या गोष्टी लक्षात राहिल्या आहेत इतकी वर्ष झाल्यानंतर सुद्धा, पण राहिले. हा, अगदी पर्टिक्युलर आठवत आहे म्हणजे पंचनरीकर सर आमचे
मुख्याध्यापक होते शाळेचे आणि आम्हाला शिकवायचे गणित. त्यांनी आम्हाला काय शिकवलं तुला सांगतो. तुला पण पाठ आहे अजून, तुला पाठ आहे याचा सिद्धांत प्रमेय 360-90 बरोबर आहे. तर ते असं शिकवलं त्यांनी आम्हाला. 30-90 असताना प्यार मेरा मस्ताना, 30 समोर 1/2, 60 समोर √3/2. हे आम्ही जन्मभर विसरलो आणि मी माझ्या मुलाला हे गणित आम्ही असंच शिकलो. आणि त्यांनी आम्हाला शिकवलं वर्गामध्ये गणित सोडवून झालं की ते फळ्यावर खाली ग टा मा असं लिहायचे. गप टाक मार्क. माझं गणित बरोबरच आहे. गप टाक मार्क. मला असं वाटतं ते प्रिन्सिपल होते शाळेतलं गणित असो किंवा फुगैफू असो किंवा स्टेजवरचं काम असो, त्याच्या खाली आजही अंड्याने काही केलं तरी खाली ग टा असं लिहिलेलं असतं. गप टाका मार्क. मुठभर बुलबुल हातभर तान, कोकिळेला गुरु नाही तरी गाई गान, काजव्याच्या पोटातून जळेगार दिवा, पावसाच्या अगोदर ओली होते हवा, देते कोण देते कोण देते कोण देते. निसर्गातल्या सुंदर सुंदर गोष्टी कुठून येतात, कोण घडवतं, हे जितकं आश्चर्याचं आहे तितकंच मला असं वाटतं की एखाद्या माणसामध्ये एखादं विशिष्ट काम करायची उर्मी कुठून येते, कोण देतं, ही गोष्ट मला तितकीच आश्चर्यात टाकते. या शाळेचे सगळे शिक्षक पदाधिकारी सगळेजण केवळ मला वाटतं, मला मनापासून काहीतरी करायचं आहे मुलांसाठी शिक्षणासाठी म्हणून काम करतात. अशा या आनंद निकेतन शाळेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांशी, शिक्षकांशी आणि अत्यंत गोड हुशार विद्यार्थी-विद्यार्थिनींची मी आता गप्पा मारणार आहे. तर विनोदिनीताई, तुम्ही अरुण दादा, दीपाताई, तुम्ही या शाळेविषयी मला एवढंच उत्सुकता वाटते की मुळात वेगळ्या पद्धतीने आपण शाळा सुरू करावी अशी उर्मी मी जसं आता सांगितलं की अशी का वाटते. ज्या वेळेला माझी मुलगी 3 वर्षाची होती आणि तिला शाळेत घालायची वेळ आली होती, त्यावेळेला मला मराठी माध्यमाची आणि वेगळे प्रयोग करणारी शाळा अशी मी शोधत होते. आणि अशा शाळा महाराष्ट्रामध्ये 1-2 ठिकाणी चालू झालेल्या मला माहीत होत्या आणि नाशिकमध्ये अशी कुठे शाळा नव्हती. आणि त्यावेळी मला असं वाटत होतं की माझ्या मुलीसाठीच नाही तर तिच्या वयाच्या सगळ्याच मुलांना असंच शिक्षण मिळालं पाहिजे की जे मुलांना आनंदाने शिकायला ते प्रवृत्त होतील. तर त्याच्यासाठी असा मित्रमंडळींमध्ये मी ही चर्चा केली की असं मला वाटतंय की आपल्या सगळ्यांचीच मुलं आता शाळेत जाणार आहेत, तर वेगळ्या प्रकारची शाळा आपल्या नाशिकमध्ये हवी. तर मग सगळ्यांनाच असं वाटलं की अगदी बरोबर आहे की खरंच नाहीये इथे आणि मग कोणीतरी काढायची तर मग ती का आपणच का नाही असं म्हणून अचानक एक दिवस आम्ही ठरवलं की शाळा काढायची. ही शाळा आपण काढूया हे म्हणणं खूप सोपं आहे, पण याच्यानंतर अगदी बिल्डिंग पासून ते मुलं इथपर्यंत येणं, शिक्षकांनी शिकवणं, या प्रोसेसमध्ये सगळ्यात अवघड पाठ कुठला वाटला तुम्हाला? आणि शाळा काढण्याचा निर्णय घेणं हीच एवढी अवघड गोष्ट होती. बाकी सगळ्या गोष्टी आपोआप घडत गेल्या. केवळ लोकाश्रयावर शाळा चालेल, मुलांना आम्ही कधीही मारणार नाही, मातृभाषेतनं म्हणजे संपूर्ण मातृभाषेतनंच शिक्षण असेल असं साधारणपणे प्रवाहाविरुद्ध वाटावं असं सगळं आम्ही ठरवलेलं होतं. पण ते होईल असा आम्हाला पहिल्यापासूनच विश्वास होता आणि तो पहिल्या दिवसापासून यशस्वी ठरत गेला. शाळा आम्हाला या भौतिक अडचणी बऱ्याच आल्या, म्हणजे आम्ही 8-10 ठिकाणी आम्हाला जावं लागलं, पण पालक आणि विद्यार्थी आमच्याबरोबर आले, राहिले आणि आता या गेल्या 4 वर्षापासून ही शाळेची मोठी इमारत झालेली आहे. हे सगळं काम लोकाश्रयावर झालेलं आहे. याच्यात सरकारचा एक पैशाचाही आसरा आम्हाला मिळालेला नाही, आम्हाला तो नकोही आहे. पण आम्हाला असं वाटतं की चांगली मराठी शाळा ही समाजाची गरज आहे आणि ती आम्ही पूर्ण केली त्या क्षणी समाज आमच्या बाजूने उभा राहिला. वेगळी शाळा, वेगळे उपक्रम म्हणजे नक्की काय? कारण नुसतं वेगळं म्हणणं हे खूप सोपं असतं. एक मी वेगळे पण जे मला सगळ्यात महत्वाचं वाटतं की कुठलेही शिक्षक इथे त्याचा मोबदला न घेता केवळ मनापासून वाटतं म्हणून शिकवतात. तर ही जे सगळे शिक्षक कसे जमले? शिक्षक सगळे जमले, सुरुवात विनोदिनीताईंपासून झाली. त्यांच्या 2 मैत्रिणी सुरुवातीला त्यांच्या बरोबर आल्या, नंतर पालकांमधूनच शिक्षक निर्माण झाले. म्हणजे मी सुद्धा आधी पालक म्हणून या शाळेशी जोडले गेले आणि नंतर मी शाळेत शिक्षिका बनले. आणि एकदा शाळेत आल्यानंतर शाळेत जे आपल्याला वातावरण मिळतं, काम करण्याचं स्वातंत्र्य मिळतं, ते सगळ्या शिक्षकांना इतकं हवंसं वाटतं की त्या इथेच रुजतात. आणि इथे रुजल्यानंतर मग वेगळे पण आपल्याला शाळेचं टिकवण्यासाठी जे काही प्रयोग करायचे असतील, जे काही नवीन करून बघायचं असेल, त्या सगळ्या जणी मनापासून करतात. नंतर लीलाताईंची पुस्तकं आम्ही बरीच वाचलेली होती, सृजनानंदच्या लीलाताई पाटील. पण
एपिसोड केला होता मधली सुट्टी. बरोबर. ती पुस्तकं वाचून एक आपल्याला अंतरंग कळतं की सृजनशील शिक्षण म्हणजे काय असायला हवं. म्हणजे ती जरी भाषेबद्दल जास्त असली तरी प्रत्येक विषय शिकवताना काय वेगळेपण असेल, करता येईल ते आपल्याला आपोआपच सुचतं. मला वाटतं मला ते जास्त मुलांकडनं ऐकायला आवडतील. तुम्ही जेव्हा इतर शाळेतले मुलं तुमच्या बिल्डिंग मधले आपले नातेवाईक यांच्याशी गप्पा मारतात तेव्हा तुम्हाला काय जाणवतं की आपली शाळा आपल्या शाळेत हे फारच वेगळं आहे? आम्हाला विज्ञानात सगळं प्रयोगातून शिकवतात किंवा आम्ही निरीक्षण करतो त्याच्यावरनं आम्हाला कळतं. आता यावर्षी आम्हाला बागकाम हा विषय आहे, तर त्याच्यात आम्ही झाडं कशी उगवतात वगैरे त्याचं निरीक्षण करतो आणि मग त्याच्यातनं आम्हाला विज्ञान सोपं जातं. व्हेरी गुड. अजून कोण सांगेल? दुसऱ्या शाळांमध्ये कविता कोणत्या तरी कवीची म्हणजे असे म्हणून दाखवता आणि ते मग मुलं म्हणता. आमच्या शाळेत आहे ना आम्ही स्वतः कविता करतो. क्या बात आहे. एवढे कवी एकत्र. मला वाटतं मी इतक्या शाळांमध्ये फिरल्यानंतर एक ऑब्झर्वेशन किंवा एक सजेशन म्हणणार नाही पण एक चर्चा तुमच्याशी करू शकतो की संवेदना आज मला सगळीकडेच खूप बोथट झालेल्या जाणवतात. मग तो चित्रपटाविषयी असेल, गाण्याविषयी असेल, कवितेविषयी असेल किंवा माणसांविषयी असतील की एखादा माणूस आपल्या जवळचा माणूस आजारी आहे किंवा त्याला लागलंय म्हणल्यानंतर जी रिॲक्शन यायला पाहिजे ती पण खूप बोथट येते. तर असा एखादा विषय तुम्हाला वाटतं का की चांगल्या गोष्टी, चांगल्या कथा, चांगले प्रसंग, चांगलं नाटक हे मुलांच्या डोळ्यासमोर पहिलीपासून जर आणत गेलो आपण तर कुठेतरी मुलांच्या संवेदना जास्त प्रखर होतील. तर असं वाटतं का की ह्या दृष्टीने काहीतरी विषय हवा? विषय हवा किंवा जे आहे ते विषय जर आपण जास्त क्रिएटिव्हली त्याकडे पाहिलं तर त्यातूनही आपण ह्या सगळ्या गोष्टी देऊ शकतो. म्हणजे आपले पाठ्यपुस्तकात बरेच धडे असतात, त्यात अनेक विषय असतात, पण मुलांना फक्त पाठ्यपुस्तकाखालचा स्वाध्याय सोडवण्याच्या ऐवजी या प्रसंगात तू असतास तर तू कसा वागला असतास अशा प्रकारे आम्ही मुलांशी संवाद साधतो आणि यातून मग ती संवेदना त्यांची जागी व्हायला मदत होते. आणि कलाकार किंवा साहित्य याबद्दल म्हणाल तर त्यासाठी आम्ही बरेच प्रयत्न करतो. म्हणजे आमचे जे स्नेहसंमेलन असतं त्यामध्ये आम्ही एका वर्षी शांता शेळकेंवर कार्यक्रम केला होता. तर त्यात सगळ्या मुलांनी शांता शेळकेंची वेगवेगळी पुस्तकं, त्यांच्या वेगवेगळ्या गाणी, कविता, लहान मुलांसाठी केलेल्या कविता, त्यांची चित्रपट गीतं, या सगळं जवळजवळ 6 महिने त्याच वातावरणामध्ये शाळा होती. त्यामुळे त्या साहित्यिकाची ओळख झाली. गेल्या वर्षी मंगेश पाडगावकर आणि सई परांजपे असे 2 आमचे स्नेहसंमेलनाचे विषय होते. तर त्यानिमित्ताने त्यांनी सई परांजपेंचे लहान जे चित्रपट चिल्ड्रन फिल्म सोसायटीसाठी केले होते ते बघितले. तर अशा ह्याच्यातून आमचा प्रयत्न सदैव असतो. मला हे सगळं ऐकून खूप छान वाटलं. शांताबाईंचं नाव तर इतक्या लहान मुलांच्या तोंडावर आलं असेल, पाडगावकरांचं, सई परांजपे, तर ही खूप महत्वाची गोष्ट आहे. कारण हे आपले महाराष्ट्रातली मोठे गड किल्ले आहेत सगळे. त्याची सफर पण आपण करायला पाहिजे लहानपणापासून, तर आपल्याला आपला इतिहास कळेल साहित्याचा. तर मुलांचं फार छान वाक्य आहे की पोटापाण्याचा धंदा तुम्हाला जगवेल पण का जगायचं हे तुम्हाला साहित्य कला शिकवते. ते या मुलांना खूप लहानपणापासून कळतंय. या शाळेच्या मागे सगळ्या पालकांनी जसे उभे राहिले तसं मला वाटतं की सरकारने आणि आपणही उभं राहायला पाहिजे असं फार मनापासून वाटतं. दिवाळी अगदी 4 दिवसांवर आली आहे आणि या आनंद निकेतन शाळेतल्या मुलांनी खूप छान छान आकाशकंदील बनवले आहेत, ग्रीटिंग कार्ड्स बनवली आहेत. तुम्ही ग्रीटिंग कार्ड्स बनवली असतील, मधली सुट्टीच्या माध्यमातून महाराष्ट्रभरच्या मुलांना एक ग्रीटिंग कार्ड पाठवा. तोच असेल तुमचा दिवाळीचा संदेश, शुभेच्छा आपल्या महाराष्ट्रभरच्या छोट्या मित्रांना पाठवा आमच्या या पत्त्यावर. मधली सुट्टी 135 कॉन्टिनेंटल बिल्डिंग, डॉक्टर ॲनी बेझंट रोड, वरळी, मुंबई 400018. मधली सुट्टी @ZNetwork.com, झी मराठी @ZNetwork.com. लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया, झळाळती कोटी ज्योतिया. हा हा लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया, झळाळती कोटी ज्योतिया. हा हा लख लख चंदेरी तेजाची. चला धरून रिंगण सुरी गुरी उंचावला, आकाशीच्या अंगणात मंजुळ रुणरुणा. नाचती चंद्र तारे, वाजती पैंजण, रुमझुम रुमझुम. हा
मधली सुट्टी